नृत्यामध्ये फक्त फुटवर्क्स आणि हँड मुवमेंट्स असतात। नृत्यामध्ये एक्सप्रेशनचं काहीच महत्त्व नसते आणि नृत्यामध्ये आपल्याला फुटवर्क, हँड मुवमेंट्स आणि एक्सप्रेशन हे तिन्ही सुद्धा असतात। आणि नाट्यमध्ये म्हणजे आपले जे इंडियन मायथॉलॉजिकल स्टोरीज आहे किंवा म्हणा आपल्याला जे मेसेज जो ऑडियन्सला सेंड करायचा आहे ते आपण भावाभिनयाद्वारे सेंड करतो, म्हणजे एक्सप्रेशन्स, फूट मूवमेंट कन्वे करतो, ऑडियन्सला कन्वे करतो। एक्सप्रेशन्स, फुटवर्क्स, हँड मुवमेंट्स आणि बॉडीज मुवमेंट्सने आपण ऑडियन्सला मेसेज कन्वे करतो, त्याला नाट्य म्हणतात। नेक्स्ट कौन से? विष्णु। फटाफट उठना है, बिल्कुल डरना नहीं है। कितने भी लोगों के सामने बोलने का काम पड़े उठ के बोलना है और कॉन्फिडेंटली बोलना है, समझ रहे हैं ना? अपनी जो भी बात है जो तुम्हें रखना है लोगों के सामने, जो भी बताना है उसको प्रॉपरली और कॉन्फिडेंटली बताओ, ठीक है? नृत्य मतलब जिसमें हैंड मूवमेंट्स और बॉडी मूवमेंट्स होते हैं, उसमें एक्सप्रेशन की ज़रूरत नहीं होती है। और नृत्य म्हणजे जिसमें एक्सप्रेशन, बॉडी मूवमेंट्स, हैंड मूवमेंट्स होते हैं। नाट्य मतलब नाट्य मतलब क्या? इंडियन माइथोलॉजिकल जो स्टोरीज है अपने जो कृष्ण की स्टोरी है, रामायण है, महाभारत है, कोई भी इंडियन माइथोलॉजिकल स्टोरीज है जिसको हम प्ले कर रहे हैं, जो प्ले करके वो स्टोरी हम लोगों तक पहुंचा रहे हैं अपने एक्टिंग द्वारा। आया समझ में? वो जो एक्ट है उसके द्वारा हम पहुंचा रहे हैं उसको नाट्य बोलेंगे। आया समझ में? चलो नेक्स्ट, who's नेक्स्ट? नृत्य म्हणजे ज्याच्यामध्ये आपण फक्त फुटवर्क्स आणि हँड मुवमेंट्स करतो, ज्याच्यामध्ये एक्सप्रेशनचं काहीच महत्त्व नसते। आणि नृत्य म्हणजे ज्याच्यामध्ये आपण एक्सप्रेशन तालावर किंवा स्वरावर, हे लक्ष द्यायचं, तालावर किंवा स्वरावर जे फुटवर्क आपण करतो, ज्याच्यामध्ये एक्सप्रेशनला फार महत्त्व दिल्या जात नाही किंवा एक्सप्रेशन फार महत्त्वाचे नसतात किंवा ऍक्टिंग नसते। एक्सप्रेशन म्हणजे फक्त स्माइल दिला, हाताकडे पाहिलं, एवढे एक्सप्रेशन, ज्याच्यात स्माइल असते फक्त, किंवा आपण हाताकडे पाहतो, आय मुवमेंट्स करतो, इतके एक्सप्रेशन। पण एक्सप्रेशन असे नसतात की ज्याच्यातून काही मेसेज कन्वे होणार, जिथून आनंद, भावाभिनय ज्याला आपण म्हणतो, ज्याच्यातून भाव प्रदर्शित होत आहे, असे कुठले एक्सप्रेशन्स नृत्य या प्रकारामध्ये मोडले जात नाही। फक्त स्वरांवर आणि तालावर फुटवर्क केल्या जाते, त्याला नृत्य म्हणतात। नृत्य ज्याच्यामधून तू सांग नृत्य आहे। आता तुला नृत्य कळलं? नृत्य इतक्या सोप्या पद्धतीने तुम्ही सांगू शकता, इतकी सोपी पद्धत आहे नृत्य सांगायची की ज्याच्यामध्ये भावाभिनय नसतो, ताल आणि स्वर या दोन्हीवर जे केल्या जाते, हँड मुवमेंट्स अँड फुट मुवमेंट्स, फुटवर्क, त्याला नृत्य प्रकारात मोडतात। आणि नृत्य म्हणजे ज्याच्यामध्ये आपण आपले एक्सप्रेशन्स, इमोशन्स, जे पण आपण भाव दाखवतो, हँड मुवमेंट्स, बॉडी मुवमेंट्स आणि पायाचा वापर करून आपण जे पण सादर करतो त्याला नृत्य म्हणतात। त्याच्यानंतर आहे नाट्य। नाट्य म्हणजे जे पण पुरातन कहाणी आहे, समजा कृष्ण वगैरे कोणत्या पण देवाची, ते आपल्याला आपल्या भावातून, बॉडी मुवमेंट्स, हँड मुवमेंट्स, फूट मुवमेंट्स वरून दाखवायचे असते किंवा आपल्या वेशभूषेतून ऑडियन्स पर्यंत पोहोचवायचे असते, त्याला नाट्य म्हणतात।